शास्ते अध्याय 16। मग शमशोन गज्जा येथे गेला। तेथे त्याने एक वेश्या पाहिली व तिच्याकडे तो गेला। शमशोन तेथे आल्याची बातमी गज्जाकरांना लागताच त्यांनी घराला घेरा घातला आणि नगरवेशीत ते रात्रभर त्याच्या पाळतीवर बसले। सकाळी उजाडल्यावर त्याला ठार मारू असा विचार करून ते रात्रभर गुपचूप राहिले। इकडे शमशोन मध्यरात्रीपर्यंत झोपून राहिला। नंतर उठून त्याने नगरवेशीचे दरवाजे आणि दोन्ही दारकसे ही अडसरांसकट उखडून खांद्यावर घेतली आणि हेब्रोनाच्या पूर्वेकडील डोंगराच्या शिखरावर नेली। नंतर सोरेक खोऱ्यातील दलीला नावाच्या एका स्त्रीवर त्याचे प्रेम बसले। तेव्हा पलिष्ट्यांचे सरदार त्या स्त्रीकडे जाऊन तिला म्हणाले, त्याच्या अचाट शक्तीचे मर्म कशात आहे आणि आम्हाला त्याच्यावर वर्चस्व कसे मिळवता येईल हे तू त्याच्याकडून लाडीगोडीने काढून घे, म्हणजे आम्हाला त्याच्या मुसक्या बांधून त्याला जेरीस आणता येईल। आम्ही प्रत्येकजण तुला चांदीची 1100 नाणी देऊ। दलीला शमशोनाला म्हणाली, तुमच्या अचाट शक्तीचे मर्म कशात आहे आणि कशाने तुम्हाला बांधले असता तुम्ही जेर व्हाल हे कृपया मला सांगा। शमशोनाने तिला उत्तर दिले, धनुष्याच्या 7 नव्या वाद्यांनी मला बांधले तर मी कमजोर होऊन इतर माणसांसारखा होईन। मग धनुष्याच्या 7 नव्या वाद्या घेऊन पलिष्ट्यांचे सरदार तिच्याकडे आले आणि तिने त्याला त्या वाद्यांनी जखडून टाकले। त्यावेळी आतल्या खोलीत काही लोक तिने लपवून ठेवले होते। ती त्याला म्हणाली, शमशोन, पलिष्टी तुमच्यावर चालून आले आहेत। तेव्हा आगीची धग लागताच तागाचे सूत तटकन तुटावे तशा त्याने त्या वाद्या तोडून टाकल्या। त्याच्या शक्तीचे मर्म उमगले नाही। दलीला शमशोनाला म्हणाली, तुम्ही माझा उपहास करून माझ्याशी खोटे बोलला आहात। तुम्ही लबाडी करून मला फसवले आहे। तुम्हाला कशाने बांधावे हे आता तरी मला सांगा ना। तो तिला म्हणाला, कधी न वापरलेल्या नव्या दोरांनी मला आवळून बांधले तर मी कमजोर होऊन इतर माणसांसारखा होईन। मग दलीलाने नवे दोर आणून त्याला बांधले व म्हणाली, शमशोन, पलिष्टी तुमच्यावर चालून आले आहेत। त्यावेळी काही लोक आतल्या खोलीत दबा धरून बसले होते। तेव्हा धागा तोडावा तसे त्याने ते आपल्या दंडावरचे दोर तटातट तोडून टाकले। दलीला शमशोनाला म्हणाली, आतापर्यंत तुम्ही मला खोटे सांगून माझी वंचना केली आहे। कशाने तुम्हाला बांधता येईल हे मला सांगा। तो तिला म्हणाला, माझ्या केसाच्या 7 बटा मागाच्या ताण्यात गुंफिल्या तर। मग तिने त्याचे केस मागाच्या फणीवर ताणून बांधले व ती त्याला म्हणाली, शमशोन, पलिष्टी तुमच्यावर चालून आले आहेत। तेव्हा त्याने झोपेतून जागे होऊन ती मागाची फणी व ताणा उखडून टाकला। त्यानंतर दलीला त्याला म्हणाली, तुम्ही तुमचे गुपित मला सांगत नाही तर मी तुझ्यावर प्रेम करतो असे कसे म्हणता? तुम्ही मला 3 वेळा फसविले आहे आणि तुमच्या अचाट शक्तीचे मर्म कशात आहे हे मला सांगितले नाही। तिच्या ह्या रोजच्या कटकटीमुळे व हट्टामुळे त्याला जीव नकोसा झाला, म्हणून त्याने आपले हृदगत तिला सांगितले। तो तिला म्हणाला, माझ्या डोक्याला कधी वस्त्रा लागलेला नाही, कारण मी जन्मापासून देवाचा असलेला नाजीर आहे। माझे मुंडन केल्यास माझी शक्ती जाईल व मी कमजोर होऊन इतर माणसांसारखा होईन। त्याने आपले सारे हृदगत सांगितल्याचे पाहून दलीलेने पलिष्ट्यांच्या सरदारांना बोलावणे पाठवले व सांगितले की आणखी एकदाच या, कारण त्याने आपले सारे हृदगत मला सांगितले आहे। तेव्हा पलिष्ट्यांचे सरदार पैसे घेऊन तिच्याकडे आले। तिने शमशोनाला आपल्या मांडीवर झोपविले आणि एक मनुष्य बोलावून त्याच्या डोक्याच्या 7 बटांचे मुंडन करविले। ती त्याला सतवू लागली आणि तो निर्बल झाला। ती त्याला म्हणाली, शमशोन, पलिष्टी तुमच्यावर चालून आले आहेत। तो झोपेतून जागा झाला। पूर्वीप्रमाणेच आपण उठू व हातपाय झटकू असे त्याला वाटले, पण परमेश्वराने आपल्याला सोडले आहे याची त्याला कल्पना नव्हती। पलिष्ट्यांनी त्याला धरून त्याचे डोळे फोडले व त्याला गज्जा येथे नेऊन कांशाच्या बेड्यांनी जखडले व तुरुंगात धान्य दळावयाला लावले। पण त्याचे मुंडन झाल्यानंतर त्याच्या डोक्याचे केस पुन्हा वाढू लागले। नंतर पलिष्ट्यांचे सरदार आपल्या दागोन नामक देवाप्रित्यर्थ महायज्ञ अर्पून उत्सव करण्यासाठी जमले। ते म्हणू लागले, आपल्या देवाने आपला शत्रू शमशोन ह्याला आपल्या हाती दिले आहे। त्याला पाहून लोक आपल्या देवाचे स्तवन करीत म्हणाले, आपल्या देवाने आपल्या देशाचा नाश करणाऱ्या आणि
आपल्यातल्या पुष्कळांचा संहार करणाऱ्या शत्रूला आपल्या हाती दिले आहे. ते आनंदाच्या भरात म्हणाले, शमशोनाला समोर आणा, म्हणजे तो आपली करमणूक करील. तेव्हा त्यांनी शमशोनाला तुरुंगातून आणवले आणि तो त्यांची करमणूक करू लागला. त्यांनी त्याला खांबांमध्ये उभे केले. आपला हात धरणाऱ्या मुलाला शमशोन म्हणाला, ज्या खांबावर हे मंदिर आधारलेले आहे ते मला चाचपू दे, म्हणजे मी त्यांना टेकेन. त्या इमारतीत स्त्री पुरुषांची चिकार गर्दी झाली होती. पलिष्ट्यांचे सर्व सरदार तेथे होते. सुमारे 3000 स्त्री पुरुष गच्चीवरून शमशोनाची गंमत पाहत होते. तेव्हा शमशोनाने परमेश्वराचा धावा केला, हे प्रभू परमेश्वरा, कृपया माझी आठवण कर. हे देवा, फक्त यावेळेस मला बळ दे, म्हणजे आपल्या डोळ्यांबद्दल मी पलिष्ट्यांचा एका झटक्यात बदला घेईन. ज्या मधल्या 2 खांबावर ही इमारत आधारलेली होती त्यातला एक उजव्या हाताने व दुसरा डाव्या हाताने धरून त्यावर शमशोन टेकला. पलिष्ट्यांबरोबर मलाही मरण येवो असे म्हणत आपले सर्व बळ एकवटून त्याने ते खांब रेटले. तेव्हा ती इमारत त्या सरदारांवर व तेथे जमलेल्या सर्व लोकांवर कोसळली. अशा प्रकारे त्याने मरतेसमयी ठार मारलेले लोक त्याच्या साऱ्या हयातीत त्याने ठार मारलेल्या लोकांपेक्षा अधिक होते. मग त्याचे भाऊबंद व त्याच्या बापाचा सगळा परिवार आला व त्याला उचलून घेऊन गेला. सरा व अष्टाओल ह्यांच्या दरम्यान त्याचा बाप मानोहा ह्याच्या कब्रस्थानात त्यांनी त्याला मूठ माती दिली. त्याने 20 वर्षे इस्रायलांचा न्याय निवाडा केला होता.